पेपर झालं की तुम्हाला सांगतो. मग सांगणार का की पेपर कसा गेलाय, सोपा गेलाय का अवघड गेलाय? आता तू कितीला आहे म्हणलात? दुसरीला. मग पहिलीत कितवा नंबर आला? हा पहिलीमध्ये पहिलेच मी निकालच द्यायला नव्हतो. का रे? भिंतीच्या वरती तर मोकळच आहे. हा मोकळच आहे, मोकळच. भीतीच तेवढी आहे. हा का? ते पडायचं अंगावर. पडायचे ना ते बाजूला, म्हणते आता म्हाताऱ्या का वर येईल तेव्हा घालाय. केवढा मोठा कॅमेरा हा? तुम्हाला देऊ? काय करणार तू? शाळेचा फोटो काढायला? शाळेला तू लयच हुशार आहे रे. हो का, या घरामध्ये आजी अजूनही जुन्या पद्धतीचं आपलं कुडाचं घर आहे. हा कुडाचं आहे, कुडाचं बाबा. मला आउट करणार का तुम्ही? हा करून दाखव ना. शक्यच नाही, मला आउट करणं शक्यच नाही रे. 6 रन दिलेले फक्त. कोणी? तू? मी करणार. मी सचिन बरोबर खेळलेलो आहे. सचिन माहितीये का? सचिन नाही माहिती? विराट कोहली माहितीये का? हा. विराट कोहली बरोबर खेळलोय मी. अरे हसू नको ना तू. आधुनिक जगापासून कित्येक कोस दूरवर सह्याद्रीच्या अजस्र कड्यांमध्ये एक गाव लपलेलं आहे. जिथे जंगलाच्या गाभाऱ्यामध्ये हजारो वर्षाच्या कथा जपणारी एक जिवंत दुनिया आहे. इथला प्रत्येक दिवस एका नवीन संघर्षाने सुरू होतो. कधी उपचारासाठी मैलोनमैल चालावे लागते, तर शाळेसाठी चिमुकल्यांना कित्येक डोंगर चढावे लागतात. पण तरीही हे गाव अजूनही उभं आहे, आपल्या परंपरा आणि निसर्गाचं जतन करत. आणि आज मी निघालोय याच गावाच्या भेटीला. या पायवाटेवर माझे वाटाड्या होते आमचे मामा. बरंच पाणी खोल आहे. इथं खाली येतात का पाण्याला ते लोक? वांगी लावलेत. ते बघा खाली सिंगापूर गाव. तिथून चालत आलोय आम्ही आता डोंगर चढून. तो आता दुसरा डोंगर चालू झालाय नाही का? चला. मर्याचा डोंगर. हा मर्याचा डोंगर का? तो लिंगाण्याचा सुळका दिसतोय मध्ये, आणि त्याच्या पाठीमागे आपला दुर्गराज रायगड. थोडं धुक्याचं वातावरण आहे त्यामुळे स्पष्ट दिसत नाही. सह्याद्रीचे भव्य रूप बघून अंगावर सुखद शहारा आला. सह्याद्रीच्या या पायवाटा जेवढ्या थकवतात तेवढ्याच त्या सुखावतातही. इथे वाटेमध्ये एक मंदिर आहे बघा. आता जर तुम्ही घिसर मार्गे जर लिंगाणा ट्रेक करणार असाल तर हे जे मंदिर आहे मर्याईचं, त्याच्या राईट साईडने जाणारी वाट आहे पायवाट, ती लिंगाण्याकडे जाते, आणि डाव्या बाजूने जाणारी सिंगापूर. इकडच्या पायवाटांची मामांना अचूक माहिती. 1.5 तासाच्या चालीनंतर आम्ही डोंगर माथ्यावर पोहोचलो. एका पाठी एक डोंगराचे अनेक पदर उलगडत होते. मामांकडून अनेक नवीन गोष्टी समजत होत्या. हे बघा, हे जे खड्डे खोदलेत ना, हे खवले मांजराने खोदलेले आहेत असं मामा म्हणतायत.
त्याच्या आतमध्ये वाळवी किंवा जे किडे असतात ते खायला ते खोदतं. बरेच आहेत जागोजागी असे, हो काही ते पण. सह्याद्रीचे रानवैभव जागोजागी दिसत होते. ज्या वस्तीला पाहायला चाललोय त्यांच्यासाठी इथे खूप मोठी विहीर आहे पाण्याची. असं खडक खोदून बरंच पाणी. आता मार्च एप्रिल महिना चालू झाला म्हटलं खूप आहे पाणी. इथून खाली मामा आहेत, अजून थोडं चालावं लागणार आहे. मजल दरमजल करत गावाच्या जवळ पोहोचलो. गावामध्ये पोहोचलो तेव्हा गाव आळस झटकून कामाला लागले होते. काय करतोय? बरा आहेस ना? अरे बरा आहेस ना म्हणलो. हा काय दुखतंय? माणसांच्या शोधात नजर धावू लागली. एका घराच्या अंगणामध्ये मोडलेल्या खुर्च्यांचा बेड बनवून त्यावर हा स्वराज झोपला होता. शाळेत जातो का तू? कितवीला आहेस? दुसरीला. दुसरी? कुठे आहे शाळा? हारपूर. हारपूरला चालत जायचं? हा. किती लांब आहे इथून? येऊन जाऊन 6 किलोमीटर. 6 किलोमीटर. जायला 3 किलोमीटर, यायला 3 किलोमीटर. हा. दुसरीला आहे का तू? अजून किती पोर आहेत तुला इथून जायला? जोडीदार? 2. दोघच? तू आणि तो? भीती नाही वाटत का रानातून जायला? का नाही वाटत? कधी जाण वाट आहे. हा नुसती वाट आहे. निस्ती वाटे का? अंगात घालून त्या मामाला फोटो पाडायला सांगतो. येड्या. मला झोपून जायचं. हे काय झोपायला केलेस का तुला? बेड एवढ्या उन्हाचा कसा काय झोपतोयस? रात्रीचा इथेच झोपला होतास एकटाच? खरं का? खोटं बोलतोय ना? तिसरीला गेल्यानंतर मग तुला पुस्तकं वह्या आहेत का? कोण देतं? सर देतात. मी दिल्या तर गिस्सरला येशील का घ्यायला? हा का? तुला दप्तर वगैरे आणलं तर येशील का गिस्सरला घ्यायला? तू दुसरीला आहे ना आता? आणि तो दुसरा तुझा जोडीदार कितवीला आहे? 5वीला. आम्ही 2 जण. मी दुसरीला आहे, ते माझ्या जोडीला आहे, ते पोरगा आहे, तो 5वीला आहे. एक माझी बहीण आहे, ती कितवीला आहे? ती 4थीला आहे. मग तुम्ही 3 जण जाता का हारपूरला? हा. मग हारपूरमध्ये कितवी पर्यंत शाळा आहे? 5वी. 5वी पर्यंत आहे. हा. तुझा जोडीदार कुठे आहे मग तो अजून दुसरा? ती त्याच्या घरात. कुठे आहे घर त्याचं? माझ्या भावाचं हे घर आहे, ते वरचं आहे. हा. आणि हे माझ्या बहिणीचं घर आहे. तुझी बहीण म्हणजे चुलत्याची पोरगी का? हा. चहा नाही पित मी मामा. नको नको काय नको. तुम्ही घ्या म्हणा. तुझा मित्र दाखव की मला मग कुठे आहे ते. चला आता हा मला गाव दाखवणार आहे. नाही नको मावशी. काय करायचं अंगात? काय रे बाबा, असंच भारी आहे ना? बोलवा तिला. ए इकडे बाळा, तिला पण बोलव. तू पण ये इकडं. ये ना, तिला बोलव ना. ती का नाही येत? इथे वरती याच्या शेजारी. कितवीला आहे तू? मी 4थीला आहे. 4थीला? हा. मग तू ह्याच्याबरोबर शाळेत जाते का चालत? अजून कोण आहे तुमच्या जोडीला? वरचा एक मुलगा आहे.
तुम्हाला काय काय लागतं काय शाळेला अजून? वह्या, पुस्तकं, दप्तर, चप्पल चप्पल आहेत का? मी दिल्या तर येणार ना गिसरला घ्यायला? हा हा बघ किती हुशार आहे. चल अजून दाखव कुठं काय आहे ती मला. चल बरं तुला इथे चल तू तिला असते बघा, पायात चप्पल नाही काय नाही, एकदम बिंदास्त. अरे एवढा फास्ट नको ना चालूस. तर तू पण कळलं की तू खूप हुशार आहेस शाळेमध्ये. तर म्हटलं तुला भेटलंच पाहिजे. आता एवढा हुशार मुलगा आहे, नक्की कुठे येतो? काय नाव आहे बाळा तुझं? लहू लहू. तू असतो का हारपूरला शाळेमध्ये? हारपूरला शाळेत जातो? कितवीला आहे तू? 5वी 5वीला. मग आज आज रविवार आहे नाही का, सुट्टी आहे ना आज? सरांचं नाव काय? विनोद दत्तात्रय नरुटे नरवडे. नरुटे नरुटे. सर कुठं राहतात? दुसरे सरांचे भावसोड लाला सोडवळे. ढवळे. मग तुम्ही तिघ जण मिळून जाता? नाही नाही, तो मित्र झालाय माझा. काय नाव म्हटलं तुझं तू? स्वराज स्वराज. अरे वा. मी तुम्हाला वह्या पुस्तकं देणार. हा, दप्तर पाहिजे दप्तर पण देणार. फक्त मी जेव्हा तुमच्या इथं मोबाईल लागतो का? कोणाचा तरी नंबर द्या मला. आणि तू, तुझं नाव काय? अंकुश मालकुसरे. तू कुठं असतो? पाचलीला शाळा पाचलीच शाळेत. मग तिथं राहायचं का? नाही तर चालेल. मग तू येऊन जाऊन करतोय एकटाच? 2-3 आहेत का अजून? अच्छा, हे तुझे मित्र आहेत का सगळे? पाचलीला किती वेळ लागतो जायला? 2 तास 2 तास जायला? जायला फक्त 2 तास? आई शपथ. ये ना तू पण ये. लाजतोय का? इथे ये, यांच्या शेजारी. या इकडं. काय अरे लाजू नका रे, मी किसरचा आहे. ये ना, काय लाजतोय का? तू कितवीला आहे बाळा? 9वीला. तुझं काय नाव? सागर. 2 तास. हे बघा, 2 जण मोठे दिसत आहेत ना. जायला 2 तास. पासली गाव आहे मावळामध्ये. काल आपण आलो होतो त्या गावातूनच. तिथे जायचं 2 तास चालत जायला, 2 तास यायला, आणि सगळ्यात जंगलात नाही प्रवास नाही का? किती अवघड आहे. मग सकाळी किती वाजता निघतो तू जायचं म्हटलं तर? 8 वाजता. शाळा किती वाजता असते? 10. आणि मग संध्याकाळी सुटते कितीला? 4:15. मग तुला इथे यायला 6:30 वाजत असतील. येण्या जाण्यातच सर्व दिवस. घरं किती आहेत इथं अजून? तरी किती आहेत मोजून सांग बरं. 1 2 3 4 5 5. स्वराज खूपच हुशार दिसतोय, पण ऍक्टिव्ह आहे ना. इकडे एक घर दिसते, ते माणसांचंच आहे का गुरांचं आहे? आहेत का त्यात राहायला? या बरं बघू आपण. ये रे स्वराज, तू तू हुशार आहेस. ये माझ्या पुढे आहे तू. हे बघ, इथे एक जुन्या जमान्याचं म्हणजे जुन्या काळातील घर आहे एकदम. कौलाचं. कौलाचं नाही, केंबळाचं. केंबळाचं ना? केंबूळ म्हणतो नाही का आपण? केंबूळ म्हणजे काय? गवत गवत. मग तुम्ही काम करता का सुट्टी असल्यावर? काय करता? लाकड आणायचं. कोण आहे घरात? आजी आजी आहेत का? बरं आहे का? तुम्ही कोण आहे? आम्ही नाही. मी सर सहज असं तुमचं गाव बघायला आलो, कशी लोक राहत आहेत आपली. होय म्हणलं बघूया. ते सिंगापूरवरून आलोय मामांना घेऊन. होय. ते म्हणले इथे एक वस्ती आहे, आपण बघून येऊया. तर म्हणलं चला जाऊया. ते पोरांना म्हणलं कोण घरात दिसत नाही. तर म्हणले हाय हाय, जी आजी राहतात. बाळूभाऊचा मुलगा तर रामभाऊ हिरवे, तुम्हाला माहिती असेल ना? हा. तर त्याची बहीण मी. हो का? हो. मग तुम्ही एकटेच राहता का? नाही, आहेत की माणसं खाली कोकणात, पण मी इथं एकटीच राहते. हा. आणि पोरगा आहे तो पुण्याला आहे. अजून एक केंबळीचंच घर आहे आपलं दोन. केंबळीचंच आहे बाबा माझं. काय करायचं? लाईट नाही का इथं? सगळ्यांना आहे पण मला नाही लाईट. तुम्हाला नाही? हा तुम्हाला एखादा सौर दिवा दिला पाहिजे मग. हा, द्या की माझी लावतो. देऊ ना. आणल आणल मी. किती घर आहे तिथे एकूण?
इथं घर आहेत की 6 होय ना मग. जसा रे भाकरी बघ जसा भाकरी बघ. जाऊ जाऊ बघा तुम्ही या बघून. हो चहा तिथे ते मागे यांनी ठेवला होता पण सिंगापुरात घेतला होता म्हणलं आता काय परत सारखं सारखं. होय. तर आज म्हणले मावळं नाही ना सोनूबाई तुमची. हा मग सिंगापूरला चालूय मी. हा मग सिंगापूरची मावळं ना सोनूबाई ती आम्ही म्हणतो ना आमच्या मायार गिसर आहे दोघी. तिथंच गाडी ठेवली मी हा. आणि मग तिकडून आलो दोघ जण चालत. होय. हा. रामदादा आलाय काय. हो आलेत. होय. हो का या घरामध्ये आजी अजूनही जुन्या पद्धतीच आपलं कुडाचं घर आहे. हा कुडाचं आहे कुडाचं बाबा. तिथे ह्या वर्षी मी दिले होते त्या लोकांना दिवे तसे. आमच्याकडे नाही तिकडे आले. मी नाहीच या भागामध्ये. हा तर आता मला मामा तिकडे बोलले की आपण जाऊन या तिथं. हा. तिथं बघ एकदा. तर म्हणलो ठीक आहे जाऊ आपण. देईल मी तुम्हाला ते बरं बरं. उन्हावर आपली लाईट होती ना. आमची सोनाबाई पोरगी आहे ना भातकर भाऊ. हा दगडूर याला बारक्या दगड्याला दिलेली. हो का हा ती माझी पोरगी. होय. हो. हा ते दगडू हिरवे त्यांना ह्या वर्षीच मी लाईटी दिल्यात त्या. हा दिल्या त्या बघल्यात आम्ही लाईटी. हा हा त्या तसल्याच लाईटी मला एक दे बाबू माझी. नाही नक्कीच देईन. बघा, घराची पण अवस्था बघा कशी आजही लोक आपली घर लय खूप बेकार कठीण झालं परिस्थितीत बाबू, राहतात. काय करायचं. पावसाच्या ह्याच्यात पाणी येत नाही का मग. नाही त्या गवत आणले ना इकडे गवताने शिवायचं त्याला. कोलिम हा ते काय मोळ उठा लावलाय तिथे. शेकर काय म्हणतात शेकरायचं ना. हा शेकरायचं. लय बेमारी झाली रे, तर मग आहेत सगळीकडे. घराचाच फोटो पाडायचा माझा नाही ना. हो का आता हे जे वरती गवत टाकलंय हा केंबळ म्हणतात केंबळ. किंबूळ किंबूळ. आणि आता ते पावसाच्या आधी शेकरायचं म्हणजे जे नवीन गवत आहे ते हा, तिकडे नवीन गावात तिकडे जमा करून ठेवले बघा. ते ह्याच्यावर टाकायचं वरती. मग हे काढायचं का पहिलं नाही नाही. ह्याच्यावरतीच हातरायचं. हा. शे काढून मग काय होईल मग ते लक जाईल हे होऊन. हे काढायचं नाही 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 म्हणजे ह्याच्यावरतीच ते हातरायचं. ह्याच्यावर मग ते वजन वाढत नाही का त्याचं. नाही वाढत. वजन कशाने वाढतंय आता ते शेवायचं खायनं काढायचंय. हा कारण की लाकड पण आता बऱ्यापैकी कुजलेली दिसतंय. हा कुजलेत ना लाकडं कुजलेत आणि पांढरान कुजले ते पण कुजले. केलं होतं बा. मग तुम्ही काम काय करता. काय असंच आपलं काय करायचं कुठे लाकूड फाट कुठे काय नाही काम नाही धंदा नाही. आणि शेती काय भात शेती. शेती आता मी एकटी बाई माणूस काय रे शेती करणार बाळा. भात करते कुणाच्या तरी सरकारी आमदा खाली केलं होतं भात हिरपुडीला. हा ते आले दोन तीन कटी आम्हाला. हिरपोडीला भात करायला गेला होता होय? हा हे बघा हे मावशींचं घर आहे. पावसाचं लयच अवघड आहे पण वरती ते लय अवघड. गवत हातरले. म्हणजे लय भिंतींची अवस्था पण वाईट आहे. अवघड. लय आणि अवघड आहे माझ्या बाबा. बाहेरने असं कूड आहे. कुठं आहे कुठं? कूड म्हणजे हे आपली कारवी असती हा, कारवी. तिच्या भिंती बनवल्या काय जातात. इकडं आतलं भीत पडायची बाळा सगळं भीत पडणार. हो का हा. भिंतीच्या वरती तर मोकळच आहे. हा मोकळच आहे मोकळच भीतच तेवढी आहे. हा का ते पडायच्या अंगावर. पडायची ना ते बाजूला पण ते आता म्हाताऱ्या का वर येईल तेव्हा घालायची तिला. अच्छा परिस्थितीने या घराच्या भिंती कमकुवत केल्या असतील, पण आतला संसार मात्र तसाच उभा आहे जिद्दीवर. भिंती कोसळत होत्या, घराच्या वाशांनी तर कधीच आपली मान टाकली होती, पण कोपऱ्यात पेटलेली ही चूल मात्र अजूनही या घराला ऊब देत होती. तो मी दिव्याचं तर पहिलं बघतो तुम्हाला पावसाच्या आधी. बघा बघा. शाळेच्या पोरांना काहीतरी वस्तू घेऊन येईल त्यावेळेस येईल. बरं बरं बरं. चालेल येऊ का. हा या भाकर खाता. नाही भाकर नको जायचं जेवायलाच जायचं परत. होय अक्काने बनवलंय ना. होय. जावा की. चल रे बाळा. पुढे जाऊ जा बाळा. मी खाते. मावशींचे मालक कोकणात राहतात. ते आल्यावर घराची डागडुजी करणार होते. ओस पडलेली गावं ही फक्त एक वेदना नाही, तर तो एक प्रश्न आहे.
की खरंच आपण प्रगती करतोय की आपल्या मुळांपासून दूर जातोय. आता कुठं जायचं? फिरायला? कुठं? चल, आता तू कुठं फिरायला नव्हतोस, तुझ्याबरोबर येतो मी. हा आपल्याला खूप आवडला, पण खूप ऍक्टिव्ह पोरगा आहे. चल, तू पण आवडलायस, नाही तर तुला वाईट वाटेल नाही का? आता हे मित्र मला वरती डोंगरावर घेऊन चाललेत. वरतून सगळीकडे दिसतं का? पलीकडचं पण दिसतं का? हा, हरपूड पण दिसतंय. होय. तेव्हा का त्या त्या अजून तिकडे घर आहेत ना पुढं कुठं तरी? मोहरल्यावर तिकडे जायचंय का? जाऊ की. चल तिकडे जाऊ. चल तिकडे सगळं. तिकडे पुढे 2 घर आहेत, तिकडे जाऊन येतो आता ह्यांच्या बरोबर. अरे तू पुढे गेल्यानंतर तू कॅमेऱ्यात दिसणार कसा काय? हा, वैशालीच्या भावाची गाडी आहे, मोठ्या भावाची. हो का? मग तो कुठं राहतो? तो पुण्याला. पुण्याला राहतो का? ती काठी छोटी करून देऊ का, म्हणजे तुला पकडता येईल? थांब. आता बघ तुझ्या हाईटची झाली का? हो का? बारका मला म्हणतोय. काय म्हणला तू? आम्हाला असल्या काठ्या येतात का? काठ्यात येऊ तुम्हाला अशा? मग काय करणार तू त्यांनी? आम्ही जाणार शाळेत घेऊन. त्याचं असं म्हणणं आहे, त्याला मी दाखवलं की का आपल्याकडे हे स्टिक आहे, वॉकिंग स्टिक. तर ती लहान होती, त्याला दाखवलं, त्याच्या हाईटप्रमाणे करून दिली. मला बोलतो आम्हाला असल्या काठ्या आणून द्या ना, आम्हाला शाळेत जायला कामाला येतील, आहे ना. मग ती तुझ्यापेक्षा खूप मोठी दिसते ना. पण मग लाकडाची दिली तर चालणार नाही का तुम्हाला? लाकडाची आमच्याकडे असती. तुमच्याकडे असते का? काहीतरी वेगळं पाहिजे का? त्या कशाला वापरतात माहितीये का? जे गड किल्ल्यांवर वगैरे जातात ना लोक, मग त्या चढायला, ते गाडीवर कसं बाईकवर फिरतो ना आम्ही, मग ते बाईकवर अशी मोठी काठी घेऊन जाता येत नाही ना, मग हिला बारीक करायची, बॅगेत ठेवायची आणि जायचं. तशी तुमच्या कामाचं आहे. बघूया आपण. तुमची मेन गरजेचं काय आहे? शाळेची पुस्तकं, वह्या ना. हा, चला. आता हे 2 जण मला इकडं काही घर आहेत, ते 1-2 ती दाखवत आहेत. 2च आहेत ना? हो का? 4 घर आहेत. लोकांनी गैरसोय, पायाभूत सुविधांचा अभाव, त्यामुळे अशी घरं मोडून कोकणामध्ये किंवा शहराच्या ठिकाणी स्थलांतरित झालीत. आता इथे 1-2 घरामध्ये राहतात वाटतं ना. हे मोडलेलं घर, ती कुठे गेलीत? पुण्याला गेलीत. तू हात काढतो. एका घरामधून या आजींनी आवाज दिला. त्यांचा मुलगा आहे मी. होय ना? होय, बरं आहेत ना. बरं, ते सगळे बरे आहेत. तुमची आई आहे ना? असू दे. अहो, बाळूबुवा म्हणजे किती माणूस चांगला ना. आमच्या म्हातारी ते लय लय वट. आता आम्ही बाया ह्या कुठं कशाला जातोय, आता टुकलूच पार. आता विसरला, आमचं जाणं नाही यांचं. लय चांगली माणूस. तुम्हाला गिसर जवळ का हारपूर जवळ? आम्हाला हारपूड जवळ. जायचं भात घेऊन पहिले. आणि का आम्ही गिसराव यायला बिल्याला जायचं, तेव्हा इष्टीला जायचो. पण आता काय होतंय, आता इथं गाडी येतात ना, आपल्या पिकपी बिकपी, कवा जायचं झालं तर आता आम्ही हेच मार्ग, आता गिसरचा आम्ही मार्ग नाही. म्हणून आमचा जरा तुट म्हणलं तर गिसरची माणसं म्हणजे आमचं माहेर. तुमचं कुठलं माहेर आहे? आमचं माहेर धानेव. दानेपचे आहे तुम्ही? धानेवची. एवढा लांब कसं काय दिलं मग इकडे वरती? आता कसं माया मिळेली, माया आमचं ओळखतात ना लोक. मोबाईल आहे हातात, रेंज आहे का इथं? नाही, रेंज आहे, रेंज येते. फोन कोण करता तुम्हाला? आल्याला उचलतो फक्त. मना फोन करायला माझ्या लेकी करतात, लेक करतात, नातुंड करतात. ते कुठं असतात? पुण्याला आहेत. हो का? हा, ते सासूर माहेर होते पोरगी, आमची दिराची पोरगीने आता फोन केला, 2 तासभर मला कामच करू द्या. बोला आताच मी म्हणले भयो फोन येतात, माणूस कोण आले त्यांना बोलून दे, ठेव जरा. ते दडीने माझे फोन केला. लाईट नाही का? हाय,
हाय पण आता आहे. पावसाळ्यात आता पण जाती पण त्यात नंतर येत पावसात वारं वादळले असेल. हा. आणि काय केलंय आता ह्या लोकांनी आमच्या इकडे सोय केली जरा रस्त्याची, गाड्या बारक्या येतात ना कुठून हारपूड मधून येतात का? हरपूर आमची पोरं बिरं बारक्या गाड्या घेऊन आता गावी आमच्या याच्यात त्यामुळं विसरती जरा आमची ओढ कमी झाली. कमी झाली हा. तरी भात बीत आपलं कवा असलं तर भरड्या तिकडेच घेऊन जायचो. पण आता आम्ही इकडे आम्ही येतो. स्वतः नेले, मी स्वतः नेले. अगं नेलं तर काय झालं चहा ठेवू का चहा नको. मी भाकरवाडीत होती. चहा तिथं खाली यांच्या तिथे ठेवला होता. ह्यांच्या इथे ठेवणार त्या हा. कोणही येऊ हा. चहा पिला तिथे. मग खाता का थोडी बार? नाही नको. तुम्ही बोलला त्याच्यातच पोट भरलं. पोट कसलं भरल्या भरलो म्हणून आता पोट भरलं का? जेवायलाच जायचंय खाली. जेव्हा जायचं पण निदान चहा प्याला तरी नाही हा ना, नको समाधान ना. तुम्ही बोलला त्याच्यातच चहा झाला. जेवणचा माल. चालेल येऊ का माझे? हा मग ते चहा ठेवू. चहा नको. याआधी या लोकांना मी कधीच भेटलो नव्हतो. यांचे विझत चाललेले डोळे घडीभरातच आपल्याला अचूक ओळखतात. त्यांच्याशी बोलण्यासाठी कुठल्या नात्यागोत्याचा वशिला लागत नाही. सगळे वाटसरू हे यांच्यासाठी नातलगच. ते कोंबडे नाही काय काय कोंबडे खांतेत ना. कोंबड्या खणतात म्हणून ते बांधले हा घराला असं. लाईट बिल आलेत. तुम्हाला किती लाईट बिल आलंय? हा? किती बिल? आम्हाला 130. 130 रुपये एका महिन्याचा. हं. अरे बापरे. ए थांब किती बिल आलाय रे? येतं का तुला बिल? समजतो का किती आलाय? मला 130 आलाय. याला पण 130. तुला? मला पण 130. आमच्या मोठ्या चुलत्याला 530. केवढा मोठा हा? तुम्हाला देऊ? आम्हाला काय करणार तू ते? शाळेचा फोटो काढायला खायला तू लयच हुशार आहे रे. तसल्या काठ्या का? काठ्यांचं नाही सांगतायत तुम्हाला, पण तुम्हाला शाळेच्या वस्तू मी देणार 100%. शाळेच्या काय वस्तू पाहिजेत त्या सांगा. दप्तर, पुस्तक, हा. पुस्तक, पेन, पेन, वया. पेन पुस्तकं शाळेत मिळतात ना. वया देणार. पुस्तकं शाळेत मिळतात आता आहे ना. पुस्तकांना वया फुलस्केप का छोट्या असतात त्या. छोटे असतात त्या. त्याच्यानंतर कंपास. कंपास आणि दप्तर. ठीक आहे. दप्तर नाही दिलं तर चालत नाही. दप्तर आता दप्तर आहेत का शाळेत? नाही देतात का? हा उद्या जायचंय ना. अर्धी शाळा चालू आहे. अर्धी शाळा का बरं? परीक्षा चालू आहेत का? आता बघायचे साबजी. आता काय येणार पुढे रविवारी येणार आहे तुम्ही? नाही लगेच नाही. म्हणजे आता एप्रिल चालू आहे ना. मे महिन्याच्या शेवटीला येईल शाळा. मे महिन्यात नाही. हा ही वाटते घरात शाळा परत कधी चालू होणार तुमची? जून मध्ये ना. मग त्याच्या आधी येईल. तू कुठं चाललाय मे महिन्यात? मी निघणार आहे शाळेत. काय होणार आहे? मी निघणार आहे शाळेत ना जूनला. दुसऱ्या शाळेत जाणार आहे? कुठं? पुण्याला. का रे? माझी 5वी पर्यंत शाळा आहे. अरे हा तू 5वीला आहे नाही का? माझ्या हरपुटची शाळा 5वी पर्यंत. बघा आता हा 5वीला आहे आणि ज्या गावात तो शाळेत जातो तिथे 5वी पर्यंत शाळा आहे. त्यामुळे तो आता ती शाळा सोडून पुण्याला जायचा विचार करतो. मग पुण्याला कोण आहे तुझं? बहीण आहे का? हे झाड कशाचं आहे रे? ते बोखर आहे का? मग आसान नाही रे. कुंभा. कोणी सांगितलं कुंभाना? अरे तू स्वराज तुला नादच नाही रे. या जाळ्या कोणी दिल्या तुम्हाला? अरे वा हौशी आहेत पोरं. कुठे आहे बॅट अँड बॉल? मला आउट करणार का तुम्ही? करून दाखवणार. शक्यच नाही. मला आउट करणं शक्यच नाही रे. 6 रन दिलेलं फक्त. कोणी तू आहे? मला आउट करशील का? कसा काय कॉन्फिडन्स एवढा? मी सचिन बरोबर खेळलेलो आहे.
सचिन माहितीये का? सचिन नाही माहिती? सचिन विराट कोहली माहितीये का? हा विराट कोहली बरोबर खेळलोय मी. अरे हसू नको ना तू. माहिती आहे आम्हाला माहित आहे. हे बघा इथे मैदान आहे. आणि इथं असे म्हणजे कुठलेही खेळ कितीही दुर्गम असं दिसतंय का हा त्याच षटकार. षटकार हा. कितीही दुर्गम भागात जा हा खेळ सगळीकडे पोहोचलाय. आता राहू दे, खूप ऊन झालंय, नाही तर मी तुला दाखवली असते माझी बॅटिंग, पण मी तुला आउट होणार नाही, त्यामुळं मला तुझं वाईट वाटते. आणि ते बॉल हा नको नको लय आता पाय खराब होतील आपले. हा दाखव आण आणखी. 5 मिनिटात मॅच 1 तारखेला. इथे क्रिकेटचं मैदान आणि इथे आम्ही बसलोय. मेच्या 1 तारखेला रिझल्ट आहेत का? 1 तारखेला, मेच्या 1 तारखेला माझा वाढदिवस असतो. मग मी येऊ का? काय करा मग पहिला नंबर कोणाचा येणार? कसं काय माहिती? तुला माहिती नाही का तुझा किती नंबर येणार? अजून पेपरच झाले नाही. पेपर झालं की तुम्हाला सांगतो. मग सांगणार का की पेपर कसा गेलाय, सोपा गेलाय का अवघड गेलाय? आता तू कितीला आहे म्हणलात? दुसरीला. मग पहिलीत कितवा नंबर आला? हा पहिलीमध्ये पहिलेच मी निकालच द्यायला नव्हतो. का रे? मग आता दुसरीत कितवा नंबर येणार आहे? पहिला. काय नाही. तुझ्यापेक्षा हुशार कोण आहे शाळेत? हा हुशार कोण आहे? सगळी. तुझ्यापेक्षा सगळीच हुशार आहेत. मग तू सर्वात ढ आहेस. एक मुलगी तेवढी त्याच्यानं नाही हुशार. मग सगळ्यात शेवटून 2 नंबरला आहे का ढ? मला थोडं वाचता येतं. हो का? पण दुसरीला आहेस म्हणल्यावर ठीक आहे, तेवढं चालतंच. आता तिसरीला आता हळूहळू येईल म्हणा, नाही का? पण चांगलं शिकायचं. आणली बॅट बॉल. आणू दे. दादा आमच्यासोबत खेळणार का? एक छोटासा प्रश्न, पण माझ्यातील क्रिकेटला जिवंत करणारा. मीही होकार दिला आणि सुरू झाला एक वेगळाच सामना. ना नियमांची बंधनं, ना जिंकणं, ना हारणं. इथे होता तो फक्त निखळ आनंद आणि मनमोकळं बालपण. या मुलांमुळे बऱ्याच वर्षाने बॅट हाती आली. खेळ थांबला, पण एक आठवण मात्र कायमची जोडली गेली. या मुलांच्या डोळ्यात अनेक स्वप्न होती, पण ती पूर्ण करण्यासाठी साधनं मात्र खूपच कमी. असंख्य अडचणी असूनही इथल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळे समाधान होते. यांच्याकडे पाहून एक गोष्ट समजली की सुख हे परिस्थितीत नाही तर ते मनात असते. ना मोठ्या अपेक्षा, ना कुठल्या तक्रारी. होती ती फक्त जगण्याची जिद्द. हो का रे सौरभ? हा शाळा चालू व्हायच्या आधी येतो परत. हा स्वराजच्या डोळ्यामध्ये एक न बोललेली अपेक्षा होती, कदाचित पुन्हा भेटण्याची. काही भेटी ह्या क्षणभराच्या असतात, पण त्यातून आठवणी मात्र ह्या आयुष्यभराच्या बनतात. वस्ती बघून आता आम्ही परत माघारी चाललोय. ते काय ताक दिलंय का काय? आत्ता गेलेलो ती वस्ती इथे समोर खड्ड्यामध्ये. ती मुलं शाळेत जातात, ते गाव खाली बघा. हे बघा, हे जांभळाचं झाड आहे दुसऱ्या प्रकारचं. दुसरे म्हणजे कडू जांभळं बोलतात त्याला. कधी पाहिलेत की नाही काय माहिती, पण